आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती। राज्यभर मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार करणार। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का। शिंदे गटाच्या मिशनवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। तर येत्या विधानसभेत आमचा नेता पक्का, उभाटाचा पराभव पक्का अशी तलम म्हात्रेंची त्याच शब्दात टीका। उद्धव ठाकरेंनी टीका केलेली नाही तर तलवार उपसली आहे। सगळ्या यंत्रणांची कवचकुंडलं काढून समोर या, तुम्हाला 20 फूट गाडल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊत यांचं आव्हान। राऊत दळभद्री विचारांचे नेते, प्रवीण दरेकर यांचा पलटवार। तर राऊतांनी आपली पात्रता ओळखून बोलावं, गिरीश महाजनांची टीका। ठाकरे गट नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा लढणार। सुधाकर बडगुजर पश्चिम मतदारसंघ तर वसंत गीते मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात। ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेस दावा करणार। मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू। कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम जागांचा समावेश। घरोघरी जाऊन मतं जाणून घेत वरळीकरांचा जाहीरनामा तयार करणार। राज ठाकरेंनी संधी दिली तर वरळीतून निवडणूक लढणार। आदित्य ठाकरेंना वरळीत संदीप देशपांडेंचं आव्हान। सिल्लोडमधून लाडकी बहीण योजनेला सुरुवात होणार याचा आनंद। तर एकनाथ शिंदे शब्द पाळणारे मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया।